जय शिवराय. महाराष्ट्राच्या गड किल्ल्यावर सूर्य उगवत आहे आणि त्या गडावर उभे आहेत छत्रपती शिवाजी महाराज. अफजल खानाच्या वध झाल्यानंतर त्यांनी आपले सैन्य एका निर्णायक स्तरावर नेले. ही वेळ होती जिथे स्वराज्याचा पाया दृढ झाला आणि मुघलांचा इतिहासाची खरी ताकद समजली. आज आपण जाणून घेणार आहोत 1659 नंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी सैन्याला कशी ताकद दिली आणि मराठा साम्राज्याला कशी मजबूत केले. सैनिक विचारत होते, महाराज आपली सेना मोठी नाही तरी आपण शत्रूवर विजय कसा मिळवणार. छत्रपती शिवाजी महाराज हसले आणि म्हणाले, शक्ती मोजून नाही शिस्तीने मोजली जाते. 1659 नंतर त्यांनी मावळ्यावर आधारित पायदळ सैनिक, शिलेदार आणि बारगीर घोडदळ तयार केला. प्रत्येक सैनिकाला माहीत होते, युद्ध जिंकण्यासाठी फक्त तलवार पुरेशी नाही तर रणनीती, धैर्य आणि एकजूट आवश्यक आहे. महाराजांनी गड किल्ल्यावर नियंत्रण राखले, गनिमी कावा वापरला आणि प्रत्येक लढाईत कमी नुकसान करून जास्त विजय मिळवला. अफजल खानासारख्या शत्रूंना महाराजांच्या शहाणपणानं आश्चर्यचकित केले. मुघलांच्या दरबार जिथे मोठ्या संख्येने सेना होती, त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिस्तबद्ध आणि बुद्धिमान सैन्यापुढे आपले शस्त्र हातात धरले पण आत्मविश्वास हरवला. या निर्णयामुळे मराठा साम्राज्याचा पाया दृढ झाला आणि स्वराज्याचा सुवर्णयुग सुरू झाला. सैनिकांमध्ये आत्मविश्वास, शत्रूंच्या मनात भय आणि प्रत्येक गडावर छत्रपतींची प्रभाव हेच महाराजांचे अमर योगदान आहे. हाईड अँड ट्रूथ शिवमला फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि जाणून घ्या अशाच वीर आणि रहस्यमय कथा. धन्यवाद.